नमस्कार. आपला कार्यक्रम आपण आता सुरू करणार आहोत. केलं. तर सर्वांचे हार्दिक स्वागत. आणि आता आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत. आजचा दिवस अतिशय सुंदर, म्हणजे हवामानाच्या दृष्टीने पाऊस वगैरे काही नव्हता, चक्क ऊन होतं आणि कार्यक्रमाला अनुकूल परिस्थिती होती. त्यामुळे सर्वांना येणं जाणं सुलभ रीतीने होऊ शकलं. तर आजचा कार्यक्रम आता आपण सुरू करतो आहे. मी अध्यक्षांना पाहुण्यांना स्टेजवर घेऊन येण्याचे आवाहन करतो. या अध्यक्षांनी पाहुण्यांना स्टेजवर घेऊन यावं ही विनंती. आपले वक्ते आणि अध्यक्ष स्थानापन्न झालेले आहेत. पहिल्यांदा आपण पुष्पगुच्छ देऊन वक्त्यांचं अध्यक्षांतर्फे स्वागत करूया. हॅलो, नमस्कार मंडळी. आत्ता काही दिवसामध्ये 2 दुर्घटना घडलेल्या आहेत. आपला एक मित्र दिवेकर आणि सप्रे दोघांच्या मिसेस आता गेलेल्या आहेत. तर त्यांच्याकरता आपण 1 मिनिट उभं राहून त्यांना श्रद्धांजली वाहू. चा परिचय करून देण्याकरता मी डॉक्टर चंद्रशेखर पेशांना बोलवतो. नुमोय 62चे आपले अध्यक्ष सुधीर बेहरे, मॅनेजिंग कमिटीचे मेंबर आणि माझ्या नुमोय 62चे मित्रांनो, आपल्या वक्त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. अनिल गुंजाळ, समुपदेशक, व्याख्याता, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणाधिकारी, लेखक, कवी, निवेदक, समुपदेशक, एकपात्री कलाकार, कथाकथनकार, संहिता लेखक, अभिनय, सामाजिक उपक्रममध्ये भरपूर भाग. त्यांचं साहित्यही प्रकाशित आहे. चला आनंदाने जगूया, रंगमनाचे, माणसापरास, लेखसंग्रह, सांस्कृतिक कार्यक्रममध्येही त्यांचा सहभाग आहे. एकपात्री, हास्यरंग, हास्य जल्लोष आणि इतर अनेक कार्यक्रमात निवेदक म्हणून सहभाग. आकाशवाणी पुणे, अहमदनगर केंद्रासह महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात सुमारे 600पेक्षा जास्त व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत. तर अशा या बहुआयामी, बहुढंगी, अभ्यासू, विविध पुरस्कार प्राप्त केलेले, व्यासंगी, सामाजिक बांधिलकी मानणारे असे अनिल गुंजाळ यांना मी आजची ही संध्याकाळ आनंदित करण्यासाठी निमंत्रित करतो. आणि आणखीन एक मला सांगायचं आहे की नुमोय 62चे आम्ही सगळे एटीकेटीमध्ये आहोत, 80. तेव्हा टेन्शन घेऊ नका, आनंदाने राहा, मनसोक्त जगा आणि येणाऱ्या अर्धवार्षिक मेळाव्याची वाट पहा. पुढे या डॉक्टर साहेब, पुढे या. येतोय आवाज व्यवस्थित? अजून आवाज बरा आहे.
आवाज लागतोय म्हणजे. खरं तर डॉक्टर बेहरे आणि डॉक्टर पेंडसे यांच्यामुळं या ग्रुपला येण्याची माझी ही इको येतोय का, मला ही संधी मिळाली. म्हणजे जरी हसवण्याचा भाग असला तरी मी शिक्षण खात्यातला शिक्षण अधिकारी आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत माझा 35 वर्ष संबंध आला आणि याच्यातनं खरं मी या व्याख्यानाला सुरुवात केली. माझ्यासमोर तुम्ही बसलेले सर्व ज्येष्ठ आहात आणि सरांनी आत्ता सांगितलं तसं एटीकेटीमध्ये आहात. आता आम्ही एटीकेटी आमच्याकडे 10वीपासून चालू केली आहे. पूर्वी फक्त सिनियर कॉलेजला असायची. मी SSC बोर्डात 6-7 वर्ष होतो. या संवादाच्या निमित्तानं अनेक शैक्षणिक काही संदर्भ येतील, कारण तो माझा अनुभव आहे. जसे तुमचे अनुभव आहेत तसे आहेत. तसा तुम्हाला अलीकडचा एक बरं आहे की अलीकडचा पेशंट फार डेंजर आहे. पूर्वीचे पेशंट बरे होते, नुसतं पाण्याचे इंजेक्शन दिलं तरी त्यांना आनंद वाटायचा, कारण तसं बोलायचे ते. आताचे म्हणजे ते येताना गुगलवरनंच अभ्यास करून येतात, ते गुगल पेशंट झालेत. त्यामुळे बरेचसे डॉक्टर या ठिकाणी आहेत आणि मला दडपण याचं आलं आहे की माझा जन्म आहे 64चा. म्हणजे नातवानी तुमच्या समोर विनोदी काहीतरी सांगणं असा हा प्रसंग आहे. पण नातवाला तुम्ही मान्य करून घ्याल. नातू नाही, मुलगा म्हणायला हरकत नाही, मुलगा बरं, मुलाला मान्य करून घ्याल अशी मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. माझा प्रवास हा ग्रामीण भागातनं सुरू झाला ते पुणे शहरापर्यंत. आणि या प्रवासामध्ये मी काही माणसं वाचली, पुस्तकं वाचली किंवा जो अनुभव घेतला, यातनं अनेक माणसं खूप टेन्शन घेतात असं मला जेव्हा पाहायला मिळालं. आणि मी सुद्धा आनंदी राहायला सुरुवात केली. त्याचं कारण असं की मला भेटलेले जे अनेक डॉक्टर्स, त्यांच्यामुळे आणि माझ्या आयुष्यात आलेले काही प्रसंग, यामुळे ठरवलं अरे हे उद्याचं काही खरं नसते. एटीकेटी तुम्ही म्हणता, एटीकेटी तुम्ही फार भाग्यवान आहात, एटीकेटीपर्यंत तरी पोचलाय. अलीकडे तिथपर्यंत पोच गेली की नाही याची पण गॅरंटी नाही. त्यामुळे भाग्यवान असणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मला भेटलेले जे अनेक डॉक्टर्स आहेत त्यापैकी एक डॉक्टर माझ्या समोर आहेत, ते मला गुरुजी म्हणायचे. डॉक्टर झोवर साहेब तिथे मला दिसत आहेत ते. म्हणजे पहिल्यांदा डोळा त्यांना दाखवला, त्यांनी गुरुजी म्हणून मला डोळा मारला, तो अजून माझ्या लक्षात आहे. तसा माणूस फार मिश्किल आहे. ज्या माणसाला यशवंतराव चव्हाणांनी खो दिला, तो माणसाने किती जणांना खो दिला असेल. डॉक्टर झोवर साहेब, डॉक्टर विनोद शहा आणि आमचे डॉक्टर मुंबईचे अनिल तेंडुलकर, म्हणजे माझ्या आयुष्यात डॉक्टरांची ही जी भरपूर मोठी आहे. डॉक्टर झरकरांपासून आणि वयाच्या म्हणजे तुम्ही एटीकेटीपर्यंत पोहोचला. मी अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमाला खरं यासाठीच जातो. 90चा 80चा 91चा माणूस बघितलं का असं वाटतं रे अजून 30 वर्ष शिल्लक आहेत. कारण आता कुठं आज जागतिक सेवानिवृत्ती दिन आहे आणि बरोबर 31 मे 2022ला मी रिटायर होऊन आता 3 वर्ष झाली आणि उद्याचा जागतिक जन्मदिन आहे, आमचा सरकारी जन्मदिन. म्हणजे कधीची तारीख होती माहीत नाही, पण 1 जून गुरुजींनी लावली आणि आम्ही शाळेत गेलो. आम्हाला त्याची कुठलीही खंत वाटत नाही. त्याचं कारण असं, शाळेत घातलं हेच आमचं नशीब, नाही तर गुरामागं फिरत असतो, तुमच्यासमोर इथं उपस्थित राहिलो नसतो. त्यामुळे जेव्हा काही माणसं मला आत्ता अलीकडची पालक भेटतात, काही शिक्षक भेटतात. आता परवा भरपूर पाऊस होऊन गेला. मी दरवर्षी भरपूर पूर आला, पाऊस आला का एक पोस्ट टाकतो की जर कोणाची कागदपत्र फाटली असतील, 10वी 12वीचे मार्कशीट हरवत नसतील, गहाळ झाले असतील, तर मला संपर्क साधा. किंवा नाव बदलायचं असेल, जन्मतारीख बदलायचं असेल तर मला संपर्क साधा. अगदी फार लांबनं फोन येतात. गेल्या आठवड्यात एकाने फोन केला, सर माझी जन्मतारीख चुकली आहे. म्हणलं किती चुकली? म्हणलं 4 दिवसाचा फरक आहे. यार म्हणलं नशिबाने निदान 4 दिवसाचा, आमची काय लागली हेच आम्हाला माहीत नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो बरं झालं त्यावेळी 1 जूनला जन्म झाला.
आणि आपण सगळे भाग्यवान आहेत. बरं झालं पूर्वी जन्म झाला, आत्ता नसता झाला तर बरं झालं. तर मी पुरुषांच्या बाबतीत तर बऱ्याच वेळा म्हणतो, विशेषतः ग्रामीण भागातल्या, अरे बरं झालं त्यावेळी जन्म झाला, निदान बायको तरी मिळाली. आता एवढी अवघड परिस्थिती, बायकोच मिळत नाही. ज्यांनी पटवली त्याला मिळाली, बाकीच्याचं काय खरं नाही. त्यामुळं गावाकडच्या पोरांनी काहींनी फंडा सुरू केला अलीकडे, पटवायची तर मिळते, नाही तर मिळतच नाही. पटवायची आणि पळवायची. म्हणून आपण बरे निदान त्यावेळी न बघता सुद्धा आपल्याला जोडीदार मिळाले आणि आपली लग्न झाली. ही आत्ताच्या ह्याच्यातलं नशीब आहे. कारण आणि बघा ना, इथे मला एवढे तरुण माणसं दिसतात सगळे, अजून सगळ्यांच्या डोक्यावरचं शिल्लक आहे. हे बघा, हे काळे केले तर कोण म्हणेल का नाही एटी केटी ते म्हणून, हे म्हणतील आत्ता उत्तीर्ण झालेत, पण ते काळे करत नाहीत. पण आत्ताच्या काळात IT चं पोरगं लग्नाला उभं राहिलं त्याच्या डोक्यावर काही नसते. मला प्रश्न पडतो झाली, आत्ताच असं झाल्यावर याचं पुढे काय होईल, याचं पोरगं जेव्हा जन्म होईल तेव्हा. म्हणजे एवढी टेन्शन घेऊन फिरणारी माणसं पाहिल्यावर असं वाटायला लागलं की अरे काहीतरी सांगितलं पाहिजे. म्हणजे टेन्शन इतक्या गोष्टींचं असतं, साध्या साध्या, म्हणजे जास्त तर जगायचं कसं हेच कळत नाही अनेक लोकांना. म्हणजे आमचं एक उदाहरण टेन्शन म्हणून मी गंमत म्हणून नेहमी सांगतो, 10वीचा निकाल लागला का मला अनेक प्रकारचे फोन येतात आणि सगळ्यात डेंजर फोन असतो तो म्हणजे 92% एखादी आई फोन करते, अहो लाज वाटते मला माझ्या पोरीचे मार्क सांगायला. म्हटलं अहो लाज वाजण्यासारखं काय आहे त्याच्यात, एवढे चांगले मार्क पडलेत. ते म्हणते नाही नाही काय मार्क नाही पडले. मग मी हळूच म्हणतो एक काम करा, घरी जा, दोघा नवरा बायकोच्या मार्कशीट काढून बघा आणि त्या दोघांची बेरीज तरी 92 होती का बघा. म्हणजे एवढे तुम्हाला मार्क तुमच्या काळात पडतच नव्हते. आता आम्ही का देतो, कसे पडतात, हा नंतरचा भाग आहे, तो संशोधनाचा भाग आहे. म्हणजे याचंही टेन्शन घेतात. एवढं ते एखादा मार्क कमी मिळाला तर मी अर्धा तास 2 MD डॉक्टर माझ्याकडे रडताना बघितलेत की आमच्या पोराचा 1 मार्क कमी झाला म्हणून. आणि तो मार्क कमी झाला त्याला आमचे शिक्षकच जबाबदार आहेत. आम्ही 75च्या पुढे गेलं म्हणजे 72च्या पुढे गेलं की त्याची शक्यतो बारीक तपासतो. आमच्या काही शिक्षकाने अरे फार मार्क झालेत म्हणून 1 मार्क कमी केला. 1 मार्क कमी केला, जाऊ दे आता गणितात 1 मार्क कमी करता येत नाही, पण तो त्यांनी कमी केला. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे नाही नाही आमच्या मुलाचा 1 मार्क कमी होऊच शकत नाही. जेव्हा कमिटी नेमून मार्क दिला तेव्हा त्यांना समाधान मिळालं. म्हणजे या साध्या साध्या गोष्टीचं टेन्शन आहे. त्यामुळे 90%च्या पुढची जी फार डेंजर असतात, यांच्या घरात तासभर पिढे आणायला जात नाहीत. त्याच वेळी 40%वाला एवढा खुश असतो, अख्ख्या गावात 4 वेळा पेढे वाटतो. मला सगळ्यात जास्त आनंद होतो 40वाल्याचा, जो पास झाल्यावर. कारण एका बापाने तर पोरगं पास झालं, 4 वेळा नापास झालं पोरगं पास झाल्यावर अख्ख्या गावात हत्तीवरनं साखर वाटली, पोरगं 10वी पास झालं. मला सांगा हा जो आनंद घेण्याची जी आहे ना, नंतर मला सांगा ना, आता कोण विचारतं तुम्हाला 10वीला किती होते, 12ला किती होते, किती पैसे मिळाले, किती डिग्री मिळाली. आता आपण झोपलं की विचार करतो उद्या सकाळी उठलं तर बरं होईल, आणि उठल्यावर म्हणतो अरे बरं झालं आज पण आहे, संध्याकाळचं बघू काय करायचं ते. म्हणजे हे जेव्हा त्यांना सांगावंसं वाटतं तेव्हा टेन्शन, कुठल्याच गोष्टीचं टेन्शन न घेता जे आपल्या हातात नाही त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा. म्हणून सगळ्यात मस्त माणसं कुठली माहिती आहे का, ज्याला 50 ते 70% मार्क पडले, हा सगळ्यात खुश आहे. मला तर याचा फार आनंद वाटतो. ती पोरं एवढी खुश असतात ना, त्यांना जर म्हटलं अरे तुला कमी मार्क पडलेत असं वाटत नाही का, हो अजिबात नाही म्हटलं, फार मार्क मिळाले, कसा पास झालो मलाच माहीत नाही. त्यामुळे सगळ्यात चांगली माणसं मधल्या मार्कांवाली की जी कधी कुठलं टेन्शन घेत नाहीत, आणि याच माणसाला कसं जगायचं कळतं असं मला वाटतं. 40%वाला तर जगतोच, पण 90वाल्या पुढची एवढी डेंजर असतात. तो 90चा, त्याची बायको 90ची, त्या दोघांचं मिळून पगार 50 लाख, त्यांना 3रं पिल्लू होतं, आणि तिघांचं मिळून वजन 50 किलो भरत नाही, कारण हे घरात खातच नाही. हे दुरांकूरचा डबा आणून सकाळ संध्याकाळ दुसऱ्या दिवशी परत खातात. म्हणजे हे यांचं जगणं. म्हणून आनंदाने जगायचं असेल तर फार काही लागत नाही. आमचे दगडी दत्ता हलसगीकर असं म्हणतात की काय लागतं जगायला, मी कुणाला तरी आवडतो एवढं फार असतं जगायला. काय लागतं जगायला, मी कुणाला तरी आवडतो एवढं फार असतं जगायला, आणि माझी कुणीतरी वाट पाहत आहे एवढं फार असतं चालायला. काय लागतं जगायला. टाळ्या वाजवायला हरकत नाही. उत्तम टाळ्या वाजवल्या का हार्ट अटॅक, उत्तम टाळ्या वाजवल्या का हार्ट अटॅक येत नाही असं डॉक्टर सांगतात, मानसशास्त्र सांगतं. मला माहीत नाही, कारण ॲक्युपंक्चर होतं म्हणून ते लोक सध्या च्या बाराखडीत सकाळी सकाळी भरपूर हसतात. आणि एखादा माणूस नाही हसला, मला वाटतं साला एक सनकण ठेवून द्यावे, नाही रडेल तरी थोडाफार, कारण चेहऱ्याचा व्यायाम झाला पाहिजे. हसायलाच तयार नसतात माणसं. हसणं ही एवढी चांगली गोष्ट आहे. आणि सर्वात जास्त माणूस सुंदर कधी दिसतो, हसल्यावर. इतर वेळी नाही चांगला दिसत. त्यामुळे हसलं पाहिजे.
आणि म्हणून जगायला फार काय लागत नाही आणि हे जगणं कळालं आणि यासाठी प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा. आमच्या पुरुष वर्गांना कोणाकोणाला चहा करता येतो जरा हातवर करा, बहुतेक आता सगळ्याला येत असेल. क्या बात आहे. रिटायर झाल्यावर सगळं येतं, तोपर्यंत काय येत नाही. तोपर्यंत घराची चावीसुद्धा माहीत नव्हती कशाची कशाला लागते ते. तर तोपर्यंत फार कामात असतो आपण. खरं कळायला लागतं अरे आता आपलं काही खरं नाही, सगळं अवलंबून आहे. आणि त्यातली त्यात घरातलं प्रत्येक ज्येष्ठानी आणि प्रत्येक रिटायर झालेल्या माणसाला घरातल्याचं सगळं ऐकावं लागतं. एवढंच नाही, जे मिळेल ते खावं लागतं. आणि ज्याच्या घरात सून आणि बायको दोघे असेल त्या सासऱ्याचं तर काही खरं नाही. बायको लक्ष देत नाही आणि सून आपल्याकडे बघत नाही. वटपौर्णिमेचा सण होता गेल्या वर्षीचा, काय सांगू, रिटायर होऊन 1च वर्ष झालं होतं मला. आणि रिटायर झालेला आणि घरात असलेल्या माणसाला सकाळी आंघोळीला सुद्धा जाऊ देत नाहीत. आता तुम्हाला कुठं जायचं आहे? आयला मला प्रश्न पडतो, झाला आम्हाला काही कामच नाही काय? आता तुम्हाला कुठं जायचं आहे? म्हणजे आम्ही तर सरकारी नोकरी असताना त्यावेळी बरंच सांगायचो, शिवने बोलले, आमदाराने बोलले, कलेक्टरने बोलले म्हणून निघून जायचो. आता कुठं? म्हणजे नातसुद्धा विचारते पप्पा आता कुठं? म्हणजे हा प्रश्न ज्यावेळी पडतो अरे आपली जगायचंच नाही का? त्यामुळं मस्तपैकी जगायचा विचार आता कुठं. आणि मग तुम्हाला जे मिळेल ते खावं लागतं. नाहीतर काही गोष्टी खरंच ह्या मांडल्या तर आनंद. तुम्ही जर तुमचा इगो फिगो घेऊन बसलात तर काही खरं नाही. त्यामुळे गेल्या वर्षीचा वट सावित्रीचा सण आला की मला दरवर्षी, आता आलाय जवळ, मला वाटतं काहीतरी आहे जवळ, म्हणजे रिटायर झालेल्या माणसं आजच दुपारी एका ठिकाणी सांगून आलो, बाबा रे आता घरात फार रुबाब करू नका. आणि त्यातली त्यात साहेब रिटायर झाला तर आणि किंवा एखादा हेडमास्टर रिटायर झाला त्याचं काही खरं नाही. त्याला ती कायम बेल द्यायची आणि सूचना सांगायची सवय असते. घरातली ऐकतील याची काही गॅरंटी नाही, पण त्याला सवय लागेपर्यंत ते काही जमत नाही. आणि एक बरं आहे, ज्याच्या घरात 2 नवरा बायको मास्तर असतात तर त्यांचं बरं असतं. कोण कोण मास्तर होतं याच्यात? शिक्षक होते का कोणी? हां बरं, यांचं घर एकदम शांत असतं. त्यातली त्यात बाई जर दिवसभर 5वीच्या 7वीच्या पोरांना शिकवणारी असेल ना तर ती एवढी बडबड करून थकते, ती घरी आल्यावर काही बोलतच नाही. मानसशास्त्र असं सांगतं, अच्युत गोडबोलेंच्या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे की पुरुषांची दिवसभराची बोलण्याची क्षमता 2000 शब्दाची असते आणि पुरुषांची 200 शब्दांची असते आणि महिलांची 20,000 शब्दांची असते. पुरुषांचे 2000 आणि महिलांची 20,000. हे दोघं नवरा शाळेत 22,000 संपल्यावर घरी कशाला काय बोलतात? आता मी कायम साहेब होतो, बायको घरीच, माझे 20,000 2,000 दिवसात संपून जायचे मीटिंगमध्येच. घरी गेल्यावर गेलं की सुरू 20,000. हे 20,000 ऐकून ऐकून परत शेवटपर्यंत ऐकायला लागतं मी होते म्हणून. म्हणजे आणि महिलांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता एवढी जबरदस्त असते. मला प्रश्न पडतो एवढं कसं मल्टी टॅलेंटेड प्रश्न आहे. आणि त्यात आपल्याकडे एक बरं आहे, लग्नामध्ये 5 वर्षाचं अंतर ठेवतात आणि त्या 5 वर्षाचं वचपा शेवटी काढते बरोबर. त्याच्यासाठीच बहुतेक वयातलं अंतर ठेवलेलं असावं की जेणेकरून बघते आता तुमच्याकडे, थांबा सुरुवातीला लई त्रास दिला काय. आणि मग या 5 वर्षाचं अंतर खरं तर ते सांभाळण्यासाठी असतं. पण त्यांची बुद्धिमत्ता एकदम चांगली. त्याचं कारण असं, जर एखादा घरातला पेला हरवलाच, तो किती वर्षांनी शेजारणीच्या घरात जरी दिसला ते ओळखण्याचं कसब जिच्याकडे असतं ती म्हणजे खरी गृहिणी. पुरुषाला काय ताकद आहे, त्याला सापडत नाही तर पेला केव्हा सापडायचं आहे. म्हणजे एवढी अवस्था ही का माहीत नाही, बाकीच्या कामामुळे असेल कदाचित, पण तुमच्याकडे ती जी क्षमता असते आणि मग ही सगळी क्षमता आपल्याला मान्य करून घ्यावी लागते, तर दररोजचा दिवस चांगला जातो. मी सांगत होतो वटसावित्रीच्या पौर्णिमेचं, रिटायर झालो, घरात बसलो, वटसावित्रीच्या पौर्णिमा. आता अलीकडे वडाला पण जात नाहीत, सगळ्यांच्या घरात बोन्स आहे. तो वड आहे, त्या वडाला ते घरातल्या घरात फेऱ्या मारतात. मी आपलं म्हणलं अरे आज जेवायचं काय? ते म्हणले आम्हाला उपवास आहे, सुनेला पण आणि सासूला पण, दोघीला उपवास. पोरगा तो म्हणलं मला कंपनीत जेवण आहे. सुनबाई म्हणले मला उपवास आहे, मी कंपनीत जाणार आहे. मी म्हणलं माझं काय? आता यांची पूजा चालली आहे. त्या वडाला 2 हापूस आंबे दिसतात मला चांगले, मी आपलं पेपर वाचता वाचता बघतोय असं वाकून. म्हणलं माझं काय? म्हणले कालच्या 2 शेळ्या भाकरी आहेत, त्याचा चिवडा करून देते. म्हणलं वा क्या बात आहे, आज नाही खाऊन करता काय? म्हणजे वडाची पूजा आणि इकडं आम्ही शेळ्या भाकरीचा चिवडा खातोय. तो चिवडा कसा बसा संपवला, थोडाफार शिल्लक ठेवला, म्हणलं राहू देत बा झाला एवढा जाता आपल्याला. आणि संध्याकाळी परत तीच परिस्थिती. पोराला म्हणलं काय रे? मी जेवून आलो कंपनीतनं. या दोघीने आम्हाला अजून पण उपवास आहे. माझं काय? शिल्लक राहिलेला चिवडा आहे की. अख्खा दिवस चिवड्यावर घालवला, पण तरीही काही बोलायचं नाही, तर उद्याचा दिवस चांगला जातो, नाही तर फार अवघड आहे. म्हणून घरात जर आनंदाने राहायचं असेल
तर आपल्याला सगळ्यांचं मान्य करायला लागतं, सगळ्यांचं ऐकायला लागतं. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक क्षण आनंदाने जगता आला पाहिजे. आणि तो जगायचा असेल तर काही गोष्टी आपल्याला खरंच यायला पाहिजे. पण काहींना शेवटपर्यंत येत नाही. मला अजूनही चहा करता येत नाही. पण घरात जर कोणी नसेल तर मात्र एखाद दिवशी असं वाटलं की चहा करून प्यावं, तर घरातलं सामान सापडतच नाही आपल्याला. ही पहिली गोष्ट आहे. साखर कुठे आणि मीठ कुठं कळत नाही. पण असं करूनही साखर न टाकता असं वाटलं तर झालं, दूध तरी समोर ठेवलेलं असते. त्यामुळं दूध तापून मस्तपैकी 1 कप भरायचा, कुठेतरी कॉफीचा पुडा काहीतरी सापडला तर कॉफी टाकायची, ते सगळं घ्यायचं आणि गॅलरीत जाऊन पीत बसायचं. आपल्याला सगळ्यात आवडतं म्हणजे गॅलरीत बसून येणारे जाणारे बघणे हा आपला आवडता छंद. म्हणजे मी तरी अजून सुरुवात केली आहे. हे बरं. म्हणून पोरगा निघाला असं, पप्पा म्हणला फ्लॅट घेऊ. म्हटलं कुठं? म्हणला 22व्या मजल्यावर. मला तुम्ही दोघं नवरा बायको जर उडून गेले अमेरिका तर वरून मी खाली काय बघायचं? झालं खालचा वॉचमन पण दिसत नाही. त्यापेक्षा असं घर घ्यायचं, चालत जाऊन चौकातल्या माणसाला मला चहा पाजता आला पाहिजे. म्हणजे हा जो आनंद आहे आपल्याला द्यायचा, तो आनंद आपल्याला मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही चहा पीत बसतो किंवा कॉफी पीत बसतो. ती कॉफी घेऊन मी बसलो गॅलरीमध्ये आणि कॉफी प्यायला लागल्यावर चमचा होता, पण लक्षात आलं ही ह्याच्यात साखर टाकायची विसरली वाटते, ही लागतच नाही आहे. ते लागले कडू लागायला कॉफी. मग सगळी पीत पीत आल्यावर लक्षात आलं अरे साखर टाकली होती. कारण आपल्या अलीकडे लक्षात फार राहत नाही. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, कृपया दररोज 4 बदाम खात जा. कोण कोण खात नाही जरा हातवर करा. प्रामाणिकपणे सांगायला हरकत नाही, मी आता मास्तर आहे तुमचा. कोण कोण खात नाही जरा हातवर करा. 4 बदाम. कोणीच नाही खात. अहो बदाम खायला पाहिजे. बदाम खाल्ल्यावरती असं म्हणतात ना डॉक्टर, हे चांगलं राहतं ना. आणि म्हणून गेट टुगेदर केले पाहिजेत. नाहीतर एकदा एका गेट टुगेदरमध्ये असं झालं की हळूहळू विसरायला चालते ना. 80 झाल्यावर 90 सुरू होईल, म्हणजे 90 चालू होईल ना नंतर. त्यामुळे काही लोक दररोज 90ने सुरुवात करतात संध्याकाळी, म्हणजे त्याशिवाय मजा नाही. काही माणसं अशी बघितल्यावर तर मला वाटतं ते बघा ना काय राव आंबीरराव मोहिते दिसतात काय. म्हणजे ही आपल्यावर प्रेम करण्याची जी मजा आहे बघा, दुसरं काय करतं मला माहीत नाही. पण आपल्याला त्यावेळी लक्षात येतं अरे साखर टाकायची विसरली वाटतं. आणि तेव्हा पूर्ण पीत आल्यावर लक्षात येतं अरे साखर टाकली होती, हलवायचं विसरलं. आपल्या आयुष्याचं असंच आहे की आपण हे काय टाकलं ते विसरतो. म्हणून आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, त्या प्रत्येक क्षणाकडे डोळसपणे पाहता आलं पाहिजे. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाकडे डोळसपणे पाहता आलं पाहिजे. समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी पुसता आलं पाहिजे. आणि मान अपमान काहीच नसतं, समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे. हा खरा आनंद आहे. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगणं क्या होतं, मलाही बरं वाटतं जरा. प्रत्येक क्षण आनंदाने जगणं सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि अलीकडे निरीक्षण करण्याची तर फार मजा येते. मग ते बदामावरनं आठवलं परत एकदा. बदाम खाल्ले की म्हणजे विसरत नाही असं म्हणतात. एका गेट टुगेदरमध्ये असेच भरपूर जेवण वगैरे चालली होती आणि एक नवरा बायकोला सारखं वेगवेगळ्या नावाने हाक मारायचा. कधी पिल्लू म्हणायचा, कधी डार्लिंग म्हणायचा, कधी काय काय म्हणायचा. यांच्यासारख्याने विचारलं काय भानगडे 4 वेळा वेगवेगळ्या नावाने हाक मारते. मला काय सांगू, तिचं खरं नावच विसरलो अनेक वर्ष झालं. त्यामुळं असं करायला लागतं म्हणजे लक्षात राहत नाही. मला अजूनही लग्नाचा वाढदिवस लक्षात राहत नाही. कुणकुण लागल्यावर मी हळूच आंघोळ करता करता बादलीवर करतो, तारीख बघतो. पूर्वी बादल्यांवर तारखा असायच्या. आंदण दिलेली बादली हो, त्याने तर संसार चालू व्हायचा. त्याच्यावरच आता हे वाढदिवस आता व्हायला लागले. कोणी कोणी वाढदिवस केलेत आपले, मला तर नाही आठवत. नातवंड करायला लागली आपली वाढदिवस. आपणच आपले लग्नाची वाढदिवस पोरं साजरी करायला लागली. कधी कुणी केलेत. आता हे नवीन निघाले, पण त्याच्यात ॲडजस्ट झालं पाहिजे. म्हणून आपल्याला आल्लाच्या पिढीकडे बघून आनंद शोधता आला पाहिजे. आणि मला तर बऱ्याच वेळा असं वाटतं की जसं बरं झालं लवकर जन्म झाला, पण तसं कधी कधी असं वाटतं खरं आता जन्म व्हायला पाहिजे. आमच्या कॉलेजमध्ये अख्ख्या वर्गात जवळसर एकच पोरगी होती, 65 पोरांमध्ये एकच. आणि इतकी आबोल की शेवटपर्यंत एक शब्दही बोलली नाही हो. आणि आत्ता गेल्या महिन्यात मला एका कॉलेजमध्ये भेटली. म्हणली सर मी सिनियर कॉलेजची प्राध्यापिका आहे. मला ओळखलं का? म्हटलं नाही. तुमच्या कॉलेजला जी एक होती ती मी. आता ओळखायची काही कारण आहे. ती झाली म्हातारी, 4 दातवंड दिला. मी पण तसा बरा दिसतो अजून. सांगायचं तात्पर्य असं की हे गेट टुगेदर करणं, एकत्र येणं, मजा येणं, ही जी गोष्ट आहे ना, याच्यासारखा आनंद. म्हणून जे काही भेटेल त्याच्याकडे आनंदाने बघता आलं पाहिजे. म्हणून अलीकडच्या कॉलेजचं जीवन, मला सगळ्यात जास्त पोरांचा हेवा वाटतो. अलीकडच्या पोरांच्या गाड्या लय भारी असतात. आपल्या काळातल्या गाड्या चेतक, CD 100 सगळं सपाट.
नंतर एम ए टी आली बघा. एम ए टीमध्ये दोघं जर चांगली बसली ना, मला ते एम ए टीच्या टायरची कीव यायची. सालं कसं व्हायचं या गाडीचं. त्याच्या अगोदर एक लक्ष्मी आली होती. अलीकडच्या पोरांच्या काय गाड्या आहेत, मागचं सीट वर पुढचं सीट खाली, मागं असते पोरगी पुढं असते पोरग. सिग्नलला जर ब्रेक लागला तर काय त्या पोराला आनंद मिळतो माहिती आहे. असं वाटतं साला आपण आता जन्म व्हायला पाहिजे होता. पण ते काही भाग्य आपल्याला नाही. अशी गाडी घेतली तर चालवताच येणार नाही. म्हणून आमची काही माणसं मध्यमवर्गीय त्याच्यासारखा प्रयोग करायला जातात. आणि आपल्या जवळची आपले नातवंड लई डेंजर असतात. काय प्रश्न कधी विचारतील याची गॅरंटी. आई बापाला विचारत नाही, आपल्याला विचारतात. एकदा नातवाला घेऊन चाललो होतो मी आणि हे निरीक्षण करतो आपण जसं तसं तेही करत होता. ते मला म्हणलं ते पोरगं बसले पोरगी बसली. म्हणलं ठीक आहे बसले, चाललेत कॉलेजला. ही मधली माणसं आहेत ना, मग ही अशा त्यांच्या शिडी 100 गाडीवर स्प्लेंडर गाडीवर दोघं नवरा बायको चाललेले असतात. बायको मागं बसलेले असते. तिलाही वाटतं की आपण हे नवऱ्याला आवळून धरावं. मध्यमवर्गीय मग ती काय करते, आवळून तर नाही धरता येत. शेजारी डिक्की असते बरं का, सगळी सोय असते, डिक्की असते, धरायला असते, तरी ती त्याला हात लावत नाही. ती असं पोटावर बोट ठेवते. काहीच नसते, 4 बोटाचा आधार असतो. कसं काय आधार, मुळात तर त्यांचं बॅलन्सिंग फार भारी असतं. असं पोटावर हात ठेवलेला बघितल्यावर माझ्या नातवाने विचारलं मला, पप्पा हे असा हात का ठेवतात. आता काय उत्तर द्यायचं बाबा, कशाला आधार घ्यायचं, म्हणजे कशासाठी ठेवतात. म्हटलं काही नाही, घरी गेल्यावर किती स्वयंपाक करायला लागेल बहुतेक याचा अंदाज घेत असेल. ही अशी दृश्य बघितल्यावर असं वाटतं हे कशासाठी. मग ही जे प्रवासातले दररोजच्या जीवनातले जे अनुभव आहेत ना, फार मजा येते. आणि हे अनुभव जेव्हा आम्ही बघतो तेव्हा कधी कधी पोटावरचा हात खिशावर ठेवलेला असतो. त्यावेळी परत प्रश्न, खिशावर का ठेवला. मग सांगायला लागतं काय नाही, खिशात घराच्या चाव्या असतात, ते हारू नये म्हणून हात ठेवलेला असतो. फक्त धरलेलं असते हुकाला, बाकी काही नसते. पण त्यांना तो मिळालेला आनंद आपल्यासाठी त्यावेळेचा तो आनंद मिळत जातो. म्हणून हे निरीक्षण करणं हे दररोजच्या. आणि म्हणून सकाळचा ज्येष्ठांनी ज्या 4 गोष्टी कराव्यात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सकाळी प्रत्येकाने दररोज किमान 1 तास तरी स्वतःसाठी दिला पाहिजे. मला वाटतं सगळे देतात, कारण एवढी फिट माणसं आहेत. मला इथे एकही तुमच्याशिवाय दुसरं कोणी दिसत नाही. हे जरा अनफिट वाटतात थोडे, बरोबर ना. माझी फिटची व्याख्या डॉक्टर साहेब अशी आहे, मी नेहमी अनेक कार्यक्रमात सांगतो, फिट माणूस कसा शोधायचा, BMI इंडेक्स वगैरे काय आम्हाला माहीत नाही, बाकार गुणाकार कोण करत बसले. मी म्हणतो काय नाही, घरी जा, एका खोलीत जा आपल्या स्वतःच्या, आणि खोलीत जाऊन लाईट बंद करून भिंतीकडे तोंड करून उभा राहा. BMI इंडेक्स मोजता येतो. भिंतीकडे तोंड करून उभा राहायचं. ज्याचं नाक भिंतीला लागतं तो समजायचा निरोगी आहे. अनेक लोकांचं नाक लागतच नाही, त्यांचं हेच लागतं सगळं, त्याला मग त्याला कळत नाही. आणि मग असा एखादा माणूस जर डॉक्टरांकडे गेला, रे बाबा काय करावं हे कमी होत नाही, डॉक्टर त्याला सल्ला देतात, एक काम कर जरा फुटबॉल खेळ. तो म्हणला फुटबॉलही खेळून बघितला, पण प्रॉब्लेम असा आहे फुटबॉलचा, जवळ ठेवला तर दिसत नाही आणि लांब ठेवला तर पाय पोचत नाही. खेळायचं काय ह्या माणसाने. त्यामुळे सकाळी 1 तास स्वतःसाठी एक्सरसाइजला दिला पाहिजे. म्हणून मी गमते नेहमी सांगतो, सकाळी उठावे लवकरच, चालावे बरोबर, स्वतःच्या बायकोवर फार मजा येते. दोघं नवरा बायको जर सोबत जर फिरायला चालली तर त्या फिरण्यातलं दोघातलं अंतर त्यांचं लग्न किती वर्षापूर्वी झालं त्याच्यावर अवलंबून असतं. अलीकडे लग्न झालं असेल तर वर्षभर एकदम जवळजवळ चाललेले असतात. एक 7-8-10 वर्ष झालं की 10-15 फुटाचं अंतर पडतं. 25-30 वर्ष झाली की तपास लागत नाही कोण कुठं. एक घराच्या बाहेर दुसरी घरातच, ती तिकडूनच आवाज देत असते. कारण त्यावेळी त्या दोघांमधलं वयाचं अंतर, म्हणजे अजूनही जेव्हा लोक फोटो टाकतात ना फेसबुकला, आमच्या वयाला 40 वर्ष पूर्ण झाली, तो लक्ष्मीनारायणचा जोडा त्यावेळेचा आता जर बघितला तर त्यांनाच बघवत नाही नक्की काय झालं ते. कारण एकाची स्कूटर आणि दुसऱ्याचा ट्रॅक्टर, स्कूटर आपली ओढत असते, ट्रॅक्टर त्याच्या मागं चाललाय हळूहळू हळूहळू. पण दोघांनी जर एकमेकाची काळजी घेतली तर तब्येत चांगली राहते, मस्त राहतं. आणि हेही फिरत असताना, म्हणजे मी फिरताना जी माणसं बघतो पुणे शहरात तर फार भारी गमती बमती बघायला मिळतात. काही माणसं आयुष्यभर जर अधिकारी असतील तर रात्रीची ईन तशीच सकाळी असते, त्याला ईन केल्याशिवाय फिरायला पण जावंसं वाटत नाही. काही माणसं म्हणजे अशी झिकझॅक फिरत असतात. रामदेव बाबा आल्यापासून तर कधी कोण काय करेल याची गॅरंटी नाही, कसलं आसन करेल याची गॅरंटी नाही. काही माणसं तर अशी आहेत ना, कुत्र्याला फिरायला घेऊन जातात. पुण्यात हे एक फार भारी प्रश्न पडतो, झालं कोण कोणाला घेऊन फिरायला चालले. कुत्री कधीच मागं नसतात, कुत्री ज्यांना ओढीत असतात, चला इकडे फिरायला जायचं म्हणून. पण याच्यातही काही माणसं अशी पॉझिटिव्ह भेटतात ना, म्हणजे तुमच्यासारखी ज्येष्ठ माणसं एवढी पॉझिटिव्ह भेटतात. मला सकाळी सहज विचारलं ना, किती, काय नाही. आमचे एक याला आमच्या बिबवाडीत एक जण राहायचे, आता ते मला एवढ्यात भेटत नाहीत. त्यांचं वय जेव्हा होतं तेव्हा मी विचारलं, अजून किती वर्ष वय, काय कसं झालंय,
काय नाही म्हणले, अजून फार लहान आहे. म्हणलं किती? फक्त 83च आहे म्हणले आत्ताशी. म्हणलं अरे वा, भरपूर आहे अजून. पण त्या माणसाची एक होती, पहाटे 5 वाजताच निघणार. 5 वाजता निघाले की बरोबर दारात 5-6 कुत्री त्यांची वाटच बघत असायची. अर आले बाबा आले. आणि कावळे तर पुण्यातले झोपतच नाहीत. गावाकडचे कावळे सकाळी उठतात, पुण्यातले कावळे रात्रभर जागे असतात. आणि ते कावळे आणि ते त्यांच्या मागं चालायला सुरुवात करता. हा माणूस काय करतो, इकडून चपाती, इकडून बिस्किट, इकडून पाव असं टाकत चालत राहतो. मी त्याला विचारलं, बाबा हे असं का करताय? आत्ताच टाकून घेतो, माझ्यानंतर कोण दान करते नाही करते. म्हणजे किती किती काळजी बघा. म्हणजे ही जी सकारात्मक दृष्टिकोन जो आहे ना, हा सकारात्मक दृष्टिकोन फार भारी मस्त आहे. म्हणून मंगेश पाडगावकरांनी फार सुंदर लिहिलं आहे की पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं. पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं, पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं. अर्धा भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा. कसं जगायचं, गाणं म्हणत म्हणत की करत करत तुम्हीच ठरवा. त्यामुळे गाणं म्हणत म्हणत जगणं जर असेल आपल्याला, तर त्यासाठी उत्तम शारीरिक आरोग्य, 4 गोष्टी लागतात. उत्तम शारीरिक आरोग्य, उत्तम मानसिक आरोग्य, उत्तम आध्यात्मिक आरोग्य आणि सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक. हे जे आहे ना, हा सामाजिक आरोग्याचा आहे. आणि सामाजिक आरोग्य म्हणजे काय? एकमेकाशी चांगलं बोलणं, आनंदाने राहणं. आणि यासाठी आपल्याला या सगळ्या आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रवास, जोपर्यंत जमतो तो प्रवास. प्रवासातले जसे गाड्यांचे अनुभव असतात तसे फिरण्याचे फार आनंद असतात. म्हणजे आता आपण बऱ्याच वेळा आपल्या गाड्यातनं फिरतो, पण मी तर 30-35 वर्ष महाराष्ट्र शासनाच्या एसटीने फिरायला सुरुवात केली. म्हणजे बरीच वर्षी फिरलो. पण त्या फिरायची फायदा असा झाला महाराष्ट्रभर फिरून, म्हणजे कधी कधी तुम्हाला रात्रीचा खड्डा आला तरी कळायचं आता कुठल्या गावात एसटी आली. एवढा प्रवास केला मी. पण माझे सासरे ड्रायव्हर होते, त्यांनी मला सल्ला दिला. सासऱ्याचा त्याहीपेक्षा सासूचा जावयावर फार जीव असतो. दोघं मिळून सल्ला देत असतात, काळजी घ्यावर का जावई बापू, त्याच्यासारखा लाडाचा माणूस दुसरा कोण नाही. एकच असेल तर मग तर काय काळजी नाही, मिळवणे असेल तर काय काळजी नाही. तर तो सासऱ्याने मला सांगितलं जावई बापू, कारण ते एस टीचे ड्रायव्हर होते. मला म्हणे तुम्ही एवढं फिरता, एक काम करता. म्हणले का? तुम्ही एस टीमध्ये कंडक्टर साईडला बसायचा. म्हटलं का हो? नाही, कंडक्टर साईडने ॲक्सिडेंट होत नाही, तिकडनं माणसं घासून जात नाही म्हणून बसत जा. त्याच्या पुढचा मी शोध लावला, मी मध्ये बसतो. त्याचा फायदा असा होतो, पुढील ठोकली तरी काय होत नाही, मागणं ठोकली तरी काय होत नाही, मध्ये सुरक्षित राहता येतं. आणि त्यात एस टीमध्ये फिरत असताना तुम्हाला कोण कोणाची जागा धरली याची काही गॅरंटी नाही. बघा, तुमचा अनुभव असेल बऱ्याच वेळा. म्हणजे मी काही माणसं तर शिवाजीनगर ते शिरूर सकाळी 10 वाजता यायचं, गाडीत बसायचं, शिरूरला जायचं आणि परत माघारी पुढे यायचं, अशी पण माणसं पाहिलीत. आणि काही माणसं आपलीच, पूर्वी 3x2च्या गाड्या होत्या बघा, 3x2ची सीट होती आणि 6 सीटचं पुढं 6 सीटचं मागं. आता तसं राहिलं नाही. त्या 6 सीटवर गेलेला प्रवास पुढच्या बाजूने पुढचा आणि मागच्या बाजूने रस्ता पळलेला आपण पाहिला बघा. तर त्या आता तशा गाड्या राहिल्या नाही, आता 2x2च्या गाड्या आहेत. पण याच्यामध्ये सुद्धा एखादा माणूस काय करतो, स्वतःचीच बॅग शेजारी ठेवतो आणि कोणी जर विचारलं ना जागा आहे का, नाही येणार आहे, येणार कोणच नसते, ते वाट बघते आपल्याजवळ कोण चांगलं आलं, तेवढाच 2 तासाचा प्रवास चांगला. म्हणजे अशी माणसंही प्रवासात आपल्याला अनेक वेळा भेटतात. पण त्यांचं दुर्दैव असं होतं, कधी कधी एवढी गर्दी असते, चुकून त्याच्या आवडीचा शेजारी येऊन बसतो आणि ती आवडीची काय करते, दुसऱ्या आलेल्या म्हाताऱ्याला म्हणते, मावशी एक काम कर, बस इथं जरा मी उभा राहते. मग त्याचा चेहरा पाहण्यासारखा असतो. म्हणून त्यापेक्षा खिडकीत बसा, फार मजा येते. आणि खिडकीत बसून निसर्ग बघा बाहेरचा, फार सुंदर असतो. आणि काही नाही जमलं तर मी नेहमी सांगतो, खिडकीत बसून बाहेर हात काढा आणि भेटेल त्याला बाय बाय करा, फार मजा येते. मी तर दररोज 2 अनोळखी माणसाला नमस्कार करतो. काही संबंध नाही आपला, काय फायदा होतो त्याचा, ते तासभर विचार करत झालं कोण असेल बरं. सकाळी फिरायला झाले, काय मामा कसं काय, बरं चाललंय का, त्याचा फायदा पण चांगला होतो. लक्षात ठेवा, ते इतकं लक्षात ठेवते आपल्याला. विशेषतः आम्ही तर शाळा कॉलेजमध्ये, मी तर सगळे शिपाई माझे फार मित्र आहेत. हेडमास्टरलाही माहीत नसतं मी कधी शाळेत येऊन गेलो, पण ती शिपाई मला पार्किंगची व्यवस्था करते, चहा पाण्याची व्यवस्था करते. हे माणसं जमा करण्याची जी कला आहे ही करायला लागते. आणि म्हणून काय नाही, बाय बाय करायचा, खिडकीतनं बाय बाय करायचा. रस्त्याला जो कोणी भेटलेला असतो तो प्रत्येकजण विचार करतो, झालं मला का केला असेल. म्हातारा असतो, म्हातारे असते, एखादी शेतात काम करायचं तर गुरामागचं पोरगं असतं. मी तर कॉलेजच्या पोरांना मुद्दाम सांगतो, एखादं पोटं दिसल्यानं मुद्दाम हात करा, त्याला दिवसभर काही सुधारत नाही. ते गाडी नंबर लिहून घेते, परभणी डेपोची गाडी MH1217 असं काहीतरी लिहून ठेवतं. त्याला वाटतं परत येणार आहे. याला म्हणतात आनंद देणे. आनंद वाटणं म्हणजे काय, तर आनंदी जगणं म्हणजे असतं तरी काय, जगण्याचं समाधान आणि समाधानाने जगणं यासाठी लागतं तरी काय. तो तिची वाट पाहतो, ती त्याची वाट पाहते. वाट पाहणं म्हणजे असतं तरी काय, आनंदी जगणं म्हणजे असतं तरी काय.
आईचं वाट पाहणं आणि गाईचं हंबरणं म्हणजे असतं तरी काय, आनंदी जगणं म्हणजे असतं तरी काय, जगण्याचं समाधान आणि समाधानाने जगणं यासाठी लागतं तरी काय. काय लागतं आपल्याला जगायला? काही लागत नाही. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जर प्रत्येक दररोज करत गेलो आपण तर आपल्याला अशी अनेक आनंदाची माणसं भेटतात आणि आपल्यालाही आनंदाने जगता येतं आणि आपली सायंकाळ आपल्याजवळ जी आहे ते सगळं सांभाळणं. म्हणून उत्तम शारीरिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, आध्यात्मिक भरपूर वाचन करा आणि मानसिक आरोग्य, प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा. प्रत्येक क्षण आनंदाने जगणं ही यासाठी प्रत्येक क्षणाचा वेगळ्या गोष्टीने आनंद घ्यायचा. मला तर कधी कधी मी प्रत्येक गोष्ट चांगली घेतो. घरातल्या माणसाला जर आपल्याला काम लावायचं असेल ना तर फार सोपं असते. ते सरळ घरातनं जातात, आपल्याला सांगतात जरा बघा बरं त्याच्याकडे. मी परवा बरेच दिवस झालं बघितलं, बायकोने जाता जाता काय केलं, टॉयलेटमध्ये ते हे टाकून ठेवलं, क्लीनर. आता मी काय कधी त्याच्या भानगडीत पडत नाही. आता ते टाकून ठेवल्यावर घरात कोणच नसल्यावर जबाबदारी आपली झाली ना, झाल्यावर पहिलं ते करायला, अहो एक काम करा, बरं झालं मी टाकलं तेवढं घ्या धुवून घ्या. म्हणलं हे बरं चांगलं कामाला लावायचं पद्धत आहे. त्यामुळे कामाला लावायचं कसं, हे जरी आपल्याला कोणी काम लावलं तरी ते आनंदाने काम करता आलं पाहिजे. म्हणून आनंदाने काम करणं, आनंदाने काम स्वीकारणं आणि यामधला प्रत्येक क्षण आनंदाने जगणं. आणि म्हणून प्रवासमध्ये भरपूर प्रवास करा. जेवढं आजही पुण्यामधला जरी प्रवास केला तर आणखी पुण्यातल्या प्रवासात आणखी एक गोष्ट पाहायला मिळते, ते म्हणजे काही नाही जमलं ना, आता फार वाचत नाही आपण, पण सगळ्यात उत्तम साहित्य जर कुठं मिळत असेल ना तर गाड्यांच्या मागच्या पाट्यावर मिळतं. बघा काय लिहितात सांगू ते ड्रायव्हर लोक. मला तर नेहमी प्रश्न पडतो, झाले कुठल्या कादंबरीतनं शोधून आणतात. मी एवढं साहित्य वाचलं पण त्यांच्या इतका शेर चांगला कुठेच वाचायला मिळत नाही. तो ड्रायव्हर आणि पेंटर एवढं भारी लिहितात बघा काही गाड्यांच्या मागं. आणि त्या त्या काळातली गाडी आहे ना तसं लिहिलेलं असतं. एका गाडीचं लिहिलं होतं देखो मगर प्यार से, एका गाडीवर लिहिलं होतं, एक गाडी म्हणजे एक ड्रायव्हर होता असा की त्याची अशी बारीक तब्येत, तोंडात गुटखा, हातात ब्रेसलेट, गळ्यात चैन आणि गाडीच्या मागं लिहिलं होतं काय बघतोस रागानं, ओव्हरटेक केले वाघ. आणि हा वाघ ह्याला चालता तर चालता येणार नाही असा वाघ. म्हणजे गाडीच्या मागं काय लिहितात. आणि ही लहान लहान पोरं सुद्धा फार मजा करतात. रस्त्याच्या कडेला एखादी गाडी उभा असेल ना आणि बरेच दिवस त्याला आंघोळ घातली, पोरं शाळेत जाता जाता त्याच्यावर लिहून टाकतात, त्याच्यावर मला आंघोळ घाला. पण एका पोराला बघितली मला आंघोळ घाला, त्याच्यावर दुसऱ्यांनी खाली लिहिलं मला आंघोळ घाला नाही तर विकून टाका. या लहान मुलांकडनं या ज्या आनंदाच्या गोष्टी बघाय. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आपण जर बघितल्या तर प्रत्येकाच्या गाडीवर म्हणजे काही रिक्षांवर लिहिलं असतं बघा, कष्ट हेच भांडवल, गाडीत खडी भरलेली असते. काही गाड्यांमध्ये मिरच्या भरलेल्या असतात किंवा टोमॅटो असतात, गाडीच्या मागे लिहिलं असतं लाल रंग हिरवा देठ, आठवण आली की पुन्हा भेट. काही माणसं आयुष्यभर दुसऱ्याला काहीतरी सांगत असतात, माझ्यामुळं काहीच नाही झालं, तुमच्यामुळं झालं. आपल्याकडे मराठी शेरो शायरीचे एक शायर होऊन गेले, माहिती आहे सगळ्यांना कोण? पाटणकर. पाटणकरांनी फार सुंदर लिहिला. अहो काही माणसं एवढी भारी आहेत ना, आयुष्यभर खोटं बोलत राहतात आणि वरती गेल्यावरही खोटं बोलतात. त्याच्यावर त्यांनी एक फार सुंदर शेर लिहिला आहे. ते म्हणले एक जण वरती गेला तरी वरती गेल्यावर पण त्याने लोकांना खोटा पत्ता दिला. त्यांनी वर सांगितलं, त्यांनी त्याच्यावर शेर असा लिहिला आहे, जाऊनही नरकात मी पत्ता कैलासाचा दिला, जाऊनही नरकात मी पत्ता कैलासाचा दिला, पण माझेच सन्मित्र शेवटी तिथेच भेटले मला. म्हणजे अशी काही माणसं असतात, अजूनही ती आपल्याला प्रवासात भेटत राहतात आपल्या. आजही कधी कधी काय माणसांना असं वाटतं याला भेटायला नको, नेमकं आपल्यासमोर येऊन उभं राहतं. मी तर बऱ्याच वेळा हा शेर त्यांना ऐकवतो. त्यामुळे किंवा त्यांनी त्यांचे पूर्ण जिंदादिल नावाचं त्यांचं पुस्तक आहे, फार सुंदर आहे, एवढे शेर आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे हे शेर किंवा हे जे वाचन आहे हे आध्यात्मिक आरोग्य आहे. म्हणून रस्त्याने जाताना अनेक प्रकारच्या पाट्या वाचा, गाड्यांवरच्या पाट्या वाचा. एकाने लिहिलं होतं नीता विना शोभा नाही. आता तिघी जणींची नाव होती, नक्की कोण माहीत नाही, आई बायको का बहीण. 7 मित्रांची 7. कधी कधी आईबापांचं नाव लिहितात बघा आणि गाडीच्या मागे ट्रकच्या खाली असा राक्षस काढलेला असतो जीभ बाहेर आणि खाली लिहितात आप्पांची कृपा, म्हणजे नक्की आप्पा कोण माहीत नाही. कधी कधी 7-8 पोरांची नावं लिहितात, स्वप्नील आली, संकेत सोनाली, खाली म्हणणार बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. मग आता ही पोरं बँकेची का याची. आणि परत खाली लिहिणार मेरा भारत मान, कुटुंब लहान सुख मान. क्या बात आहे. आता हे त्यांना RTOने कंपल्सरी केलेलं असतं, असे लिहा खाली आणि वर 7 पोरं. म्हणजे या जे असे काही वेगळ्या गोष्टी आहेत, त्यातले त्यात रस्त्याने जाताना गाड्यांच्या पाट्या जशा आहेत ना तशा रस्त्यावरच्या दुकानाच्या पाट्या वाचा, फार भारी होते. म्हणजे कधी कधी स्वीट मार्ट लिहिलेलं असतं, त्या डिझाईन असतं ना त्या लाल रंगामध्ये, आणि त्यातला अर्धा काही दिवसांनी लागतच नाही.
मग तो आदर्श वीट मार्ट होतो, आता असतं स्वीट मार्ट. आणि काही लोक एवढी भारी नावं देतात. देशी केंद्राचं नाव विसावा देशी केंद्र, त्यावर विसावा म्हणजे बस शेवटचाच विसावा आहे. म्हणजे अशी दुकानाची नावं आणि त्याचं असलेलं मटेरियल याच्यावरता हे सगळ्या गोष्टी ज्या दररोजच्या जाण्याच्या ज्या आहेत प्रत्येक क्षणातल्या, या जर आपण बघितल्या तर आपल्याला प्रत्येक क्षण आनंदाने जगता येतो. आणि म्हणून जगायला, या आनंदाने जगण्यासाठी कसली कसली वाट पाहू नका. म्हणून जगणं हे इतकं महत्त्वाचं आहे मला त्याच्या बाबतीत आपल्या. आणि म्हणून अलीकडे जे अनेक विद्यापीठं, अनेक गोष्टी, अनेक लोक शिकलेली बघितलेली, मला असं वाटतं कशाला शिकायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातली जेवढी विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठांना ज्यांची नावं दिली त्यांनी डिग्री पण घेतलेली नाही. म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, त्यांना डिग्री होती की नव्हती माहीत नाही. तुकडोजी महाराज, पण लिहिलं काय या माणसांनी जबरदस्त. गाडगेबाबांचं शेवटचं 1952 जमलं तर अजूनही ऐका. शेवटचं 1952 त्यांचं कीर्तन आहे, मुंबईच्या पोलीस वसाहतीत झालेलं, यूट्यूबला आहे, त्यांच्या आवाजातलं. अरे काय ही माणसं जगली. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की आपण या महाराष्ट्रात राहतोय, या महाराष्ट्रात आपण भाग्यवान आहोत की आपल्याला या महाराष्ट्रामध्ये संधी मिळाली, या भारतात संधी मिळाली. म्हणून मी नेहमी सांगतो की महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, जिजाऊ माता तुळजाभवानी, तुकोबाची वाणी बहिणाईची गाणी, तुकोबाची वाणी बहिणाईची गाणी, गाडगेबाबाचा झाडू, पंजाबरावाचा खडू, ज्ञानेशाची गीता आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा नेता म्हणजे माझा महाराष्ट्र. अजून काय पाहिजे या महाराष्ट्रात. आणि म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगायला जर आपण वाचन, आपला मित्रपरिवार, म्हणून इकिगाई नावाचं जे पुस्तक आहे तुम्ही आपलीच वाचलं असेल, 1 तास व्यायाम, सतत कामात राहणं. तिकडे 120 वर्षाचा माणूस गाडी चालवतो. अरे काय हॅपीनेस आहे. याच्यामध्ये जापानमध्ये 111, 191 वर्षाचा माणूस म्हणजे किती, कारण सतत कामात राहणं हा पहिला धर्म. दुसरं 80% आहार, 80% म्हणजे 80% जेवतात. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे भरपूर मित्रपरिवार आणि सतत कामात राहणे, सकाळचा 1 तासाचा व्यायाम. मित्रपरिवार सगळ्या प्रकारचे गेट टुगेदर करा. मी तर अलीकडे सांगतो 4थीचं करा, 7वीचं करा, 10वीचं करा, 12वीचं करा, डिग्रीचं करा. ह्या सगळ्या गेट टुगेदरमधनं एवढी एनर्जी येते. म्हणजे सकाळचा 1 तास, संध्याकाळचा फिरण्यातला 1 तास आणि मित्रपरिवार जर भरपूर जोडला तर आपल्याला प्रत्येक क्षण आनंदाने जगता येतो. म्हणून बहिणाबाईने फार सुंदर लिहिलंय, हे जीवन म्हणजे काय. माझ्या जीवा नावाची फार सुंदर कविता आहे. त्या कवितेमध्ये असं म्हणतात की जीव देवानं धाडला, जन्म म्हणे आला आला, जेव्हा आलं बोलावणं, मौत म्हणे गेला गेला. जीव देवानं धाडला, जन्म म्हणे आला आला, जेव्हा आलं बोलावणं, मौत म्हणे गेला गेला. नाही सरलं सरलं जीवा तुझं येणं जाणं, अरे जसा घडला मुक्काम त्याले म्हणती रे जिनं. अरे सुंदर लिहिलंय. आला सास गेला सास देवा तुझं रे तंतर, अरे जगन मरण एका सासाचा. काय जीवनाचा अर्थ आहे. जगन मरण एका सासाचं अंतर. पुढे बहिणा असं म्हणतात, उठ उठ माझ्या जीवा काम अडलं मामाप, काम करता करता देव का देवाची झोप. मग असं काय करत नाहीत लोक, काम करताना नाही करत देवाचं नाव. म्हणजे आपल्याकडे सावता महाराजांचा उल्लेख आहे. सावता महाराज एकदाही पंढरपूरला गेले नाही, एकदाही. कांदा मुळा भाजी आवठी विठाई माझी, आषाढी एकादशी झाल्यानंतर पंढरपूरचा पांडुरंग स्वतः भेटायला येतो. ही एकमेव दिंडी आहे, एकमेव पालखी अशी की जे परत येतात. म्हणून उठ उठ माझ्या जेव्हा काढा काम आडलं आमाप, काम करता करता देख देवाजीचं रूप. आणि शेवटी बहिणाबाई असं म्हणतात, हस 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 माझ्या जीवा असं संसारात असं, इडापिडा संकटाच्या तोंडावरी काळं फास. आणि जग जग माझ्या जीवा असं, जगण मोलाचं, उच्च गगनासात धरित्रीच्या रे तोलाच. मला वाटतं हे जीवन जगणं जर आपल्याला समजलं तर प्रत्येक क्षण आनंदाने, मग तो कुठल्याही वयातला असू दे, तो आपल्याला आनंदाने जगता येतो. आणि त्यासाठी आपलं साहित्यिक म्हणजे आपलं आध्यात्मिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि सगळ्यात महत्त्वाचं शारीरिक आरोग्य हे जर उत्तम असेल तर आपण आनंदाने राहतो. आणि म्हणून जगण्यासाठी, आनंदासाठी कुठली वाट बघू नका. जर वाट बघू नका, त्याऐवजी आपल्याला प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यासाठी एकच करा की कुठल्याही गोष्टीची वाट बघू नका. शनिवारच्या संध्याकाळची, रविवारच्या सकाळची, महिन्याच्या पेन्शनची, 10 किलो वाढण्याची, 5 किलो कमी होण्याची, 10 किलो वाढण्याची, 5 किलो कमी होण्याची, नातवंडाची, नवऱ्याची, ना बायकोची, ना पेन्शनची, ना कर्जाच्या हप्त्याची, ना शिक्षणाची. जर जगायचं असेल वयाच्या साठीची, मनातल्या गाठीची, हातातल्या काठीची, जगायचं असेल मस्त आनंदाने, तर सुरुवात करा आत्तापासून, या क्षणापासून.
त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने जगणं हेच आपल्या हातात आहे. आणि यासाठी या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपल्याला मिळतात म्हणून, आणि आपल्याला मिळणारी नाती, ही नाती फार जी भारी आहेत. या नात्यांमध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं नाते नवरा बायकोचं, सगळ्यात भारी नातं. मी मग सांगितलं तसं शेवटपर्यंत ती म्हणत असते मी होते म्हणून, नाही तर तुमचं काही खरं नाही. शेवटपर्यंत हे चालू आहे आणि शेवटपर्यंत ऐकायला लागतं, त्याला उत्तर देता येत नाही. आणि म्हणून नवरा बायकोचं नातं हे आम्ही नेहमी सांगतो की सोलापुरी चादरीसारखं असतं. अंगावर घेतली की गरम होते, काढून टाकले की थंडी वाजते. मग त्याची गरज तर आहे आणि फेकून पण देता येत नाही. पण सगळ्यात जास्त आनंद म्हणजे एकत्र राहणं. आणि बऱ्याच वेळा बायको बरोबर नसल्याचाही फार आनंद मिळतो. कारण बरोबर असेल तर सारखं लक्ष असते, ती सारखं लक्ष ठेवतात, जे कुठं बघते हे कुठं बघते. मी सकाळी फिरायला बऱ्याच वेळा बघतो, तिचं लक्षच असते कुणाकडे बघते आणि कुणाकडे बघते. घरी गेले की विचारायला सुरुवात, कोण होतं ते, आता कोण होतं ते, कोण भेटलं कोणाच्या लक्षात राहते. पण सांगायला लागतं असेल कोणीतरी काहीतरी. पण हे जे एकमेकाला जपणं, एकमेकाची काळजी घेणे, म्हणून नवरा बायकोच्या नात्यातले अनेक प्रकारचे विनोद सांगतात. त्यातली त्यात सरकारी नोकरीत मी मग सांगितलं तसं बऱ्याच वेळा माणसं खोटं बोलतात. अलीकडे तर व्हिडिओ कॉल आले म्हणून बरं झालं, नाही तर पूर्वी मोबाईलवर माणसं रिंग वाजली ना, हैदराबादला चालला असं सांगायचा मी कुठले तरी निजामाबादला चाललो आहे म्हणून. आता व्हिडिओ कॉलमुळे कळतं तर हे नक्की कुठे चाललं आहे ते. म्हणून पूर्वीच्या काळातलं एक असंच झालं, एक जण ऑफिसमधनं निघाला, घरी काय लवकर गेलाच नाही. आम्ही बऱ्याच वेळा 7च्या नंतर घरी जातो. लवकर गेलो तर आमच्या घरच्यांना वाटते काय भानगडे आज एवढे लवकर कसे आले, सकाळी बरे होते जाताना. म्हणून आम्ही जर बदली झाली तर नेहमी गमतीने सांगायचो, अरे लवकर घरी जात जा, आठवड्यातनं घरी जात जा, 15 दिवसातनं घरी जात जा, निदान महिन्यात तरी घरी जात जा, नाहीतर शिक्षण खात्यासारखं सतत गैरहजर पटावरनं नाव कमी होईल, परत तुम्हाला घरात घेतील याची गॅरंटी नाही. म्हणून आपल्याला या दोन नवरा बायकोच्या नात्यात ज्या अनेक गोष्टी आहेत, तशा तो एक जण घरातनं ऑफिसमधनं निघाला, घरी पोहोचला नाही, कारण रस्त्यात 2 मित्र भेटले, चल जरा बसू म्हणले. बसल्यावर काय, संध्याकाळी यांचा कार्यक्रम चालू झाला, बायकोचा फोन आला. बायको आमच्या नेहमी 7:30च्या नंतर फोन करतात, तोपर्यंत त्यांना काळजी नसते. येईल आता येईल, मग येईल, अंधार पडल्याशिवाय हे काही येणार नाही. 7:30 नंतर फोन केला, कुठे नाही म्हणले येतो. बरं कुठे आहो, आहे तर कुठे, का आलो रस्त्यातच आहे. रस्त्यात म्हटल्यावर हा बसलेला असतो. बायको एवढी भारी ती म्हणली असं आहे का, जरा सांग ते गाडी, ते गाण्यांचा आवाज कसा काय येतो. आता जिथं बसली तिथली गाणी चालू होती मोबाईलवर. ते म्हणलं काय नाही, गाडीतली गाणी वाजतात. ती त्याच्या पुढची हुशार, ती म्हणते गाडीतली गाणी वाजतात का, एक काम करा त्याला हॉर्न वाजवून दाखवा. आता हॉर्न काय त्याला वाजवता येत नाही. मग सांगायचं तात्पर्य असं की यामधनं सुद्धा जसं प्रेम आहे तसा तो त्या त्यावेळी घडलेला जो विनोद आहे, तो विनोद त्या त्यावेळी घडतो आणि त्याला आनंद मिळून जातो. आणि कधी कधी तर काही वेळा माणसं तर बऱ्याच वेळा नवरा बायकोंमध्ये पूर्वी फार बरं होतं, अलीकडे जे डिवोर्सचे प्रकार एवढे वाढलेत, एकमेकावर विश्वास नाही. मग काही नवरे का होते एवढा कंटाळून जातात कधी कधी. एकदा तो घरी थांबला, बायको गेली कामाला. बायकोला सारखं वाटायचं बहुतेक हे घरात नाही, हे गेलं असणार कुठेतरी, जाऊन बसलं असणार. म्हणून ती घरी ऑफिसला पोचल्या त्यांनी फोन केला, कुठे आहे. ते म्हणलं काय नाही, आहे घरातच आहे. ते म्हणले घरात आहे, जरा किचनमध्ये जा. ते म्हणलं कशाला, नाही नाही किचनमध्ये जा. बरोबर गेला किचनमध्ये. अरे तिथं जाऊन काय करू, काय नाही जरा मिक्सर चालू करून दाखवा. मिक्सर चालू करून झालं, तिला आवाज आला, बरं झालं, हा आहे घरातच आहे. दुपारी प्रयोग तोच, 4 वाजता प्रयोग तोच, संध्याकाळी प्रयोग तोच. संध्याकाळी घरी आली तर बाबा कुठं घरात आहे. पोराला विचारलं बाबाकडे, ते म्हणले दुपारीच मिक्सर घेऊन कुठे गेलेत माहीत नाही. म्हणजे त्याच्या पुढची बारी असे की अनेक म्हणजे पुढे काय होईल ते होईल. आता हा विनोदाचा भाग आहे. पण अशी काही या गंपन नवरा बायकोचं नातं हे असं भारी आहे. म्हणजे एखाद्याची बायको हरले तर त्याला इतका आनंद होतो, तो एकदा पळत पळत पोस्टात गेला आणि पोस्ट म्हणला तक्रार लिहून घ्या. म्हणजे काय म्हणले बायको हरवली. ते म्हणलं अहो बायको हरवली इथं कशाला आला, पोलीस स्टेशनला जा. तो म्हणा नाही इतका आनंद झाला, कुठं पोचलो काही कळालंच नाही. त्यामुळे या नवरा बायकोच्या नात्यातली ही जी नाती सगळी जी आहेत ना, ही सगळी नाती जपणं म्हणजे आपलं आयुष्य आहे. कारण हा मानसिक आरोग्य आहे. माणसं सगळ्यात जास्त आजारी कशामुळे पडतात, मानसिक आजारामुळे, शारीरिक आजारामुळे नाही. म्हणून नाती जपणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या नात्यातलं आईचं नातं जसं वडिलांचं नातं आहे, या वडिलांच्या नात्यामधल्या किंवा आईंच्या नात्यामध्ये ही सगळी नाती, या नात्यामध्ये आमचे दासू वैद्य मराठवाडा विद्यापीठाचे त्यांनी फार सुंदर लिहिलेले. असं म्हणतात की पाऊस म्हणजे असतो काय जेव्हा ढगाला फुटलेले असतात पाय. पाऊस म्हणजे असतो काय जेव्हा ढगाला फुटलेले असतात पाय. गाणं म्हणजे असतं काय शब्दावरची ओलीस आहे. गाणं म्हणजे असतं काय शब्दावरची ओलीस आहे. आई म्हणजे असते काय गोठ्यात हंबरणारी व्याकुळ गाय. आई म्हणजे असते काय गोठ्यात हंबरणारी व्याकुळ गाय. सखी म्हणजे असते काय
मनातील पैंजण पाय. सखी म्हणजे असते काय मनातील पैंजण पाय, आणि नातवंड म्हणजे असतात काय गोड दुधावरची मौसाय, गोड दुधावरची मौसाय. मला वाटतं ही सगळी नाती म्हणजे नातवंडापासून ते आपल्या आईवडिलांपर्यंतची जी नाती, ही नाती जपणं हा सुद्धा एक आनंदाचा सोहळा असतो. आणि हा आनंदाचा सोहळा जो जो जपेल ना त्याचं आयुष्य नक्की वाढतं. त्यामुळे संध्याकाळी झोपताना अलीकडे आम्ही मोबाईल फार वापरतो. मी परवा कुठेतरी ऐकलं एका ठिकाणी की मोबाईलमुळे निर्णय क्षमता कमी झाली. माझी सर्व ज्येष्ठांना विनंती आहे, फार मोबाईल बघत बसू नका. वाटल्यास एखादा जुना पिक्चर बघा. माझ्याकडे 10 जुने चित्रपट मी डाउनलोड करून ठेवलेत. प्रवासाला निघालं एक जुना चित्रपट लावायचा, सांगते आहे का, मोहितेची मंजुळा, एक गाव 12 भानगडी, फार मजा येते. तो काळ तरी आपल्याला आठवतो. आणि म्हणून आपल्याला जे आवडतं ते करणं हा याच्यासारखा दुसरा आनंद नाही. हा आनंद आपल्याला प्रत्येक क्षणाला घेता येतो, प्रत्येक क्षण आनंदाने जगता येतो. आणि आपली जी आनंदी सायंकाळ आहे, या आनंदी सायंकाळ आपल्याला आपल्या सगळ्या कामांमध्ये व्यस्त, आणि पुढे किती जाईल याची काही गॅरंटी नाही का, ते काही बघत बसायचं नाही. म्हणून संध्याकाळी झोपलं की झोपताना अरे क्या बात आहे, आजचा दिवस मस्त गेला, उद्याचा दिवस, उद्या सकाळी उठल्यावर अरे ठीक आहे आज हे आपण आहो, याच्यासारखा दुसरा आनंद कुठला आहे. त्यामुळे हा आनंद घेत जगणं आणि या आनंद घेत आपण राहणं, आणि यासाठी या सगळ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणापासून म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे काही आपल्याला भेटेल त्या प्रत्येक वेळी आपल्याला या सगळ्या गोष्टी जर आपण जपत राहिलं, आनंदाने घेत राहिलं, तर मला वाटतं आपली ही सायंकाळ चांगली जाते. आपल्याला प्रत्येक क्षण आनंदाने जगता येतो. आणि तो आनंदाने जगण्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. तुमच्यासारख्या ज्येष्ठांना फार सांगणं हे काही मला योग्य वाटत नाही, पण माझे जे अनुभव, मला जे वाटलं किंवा मी जे ज्याच्यासाठी काम करतो, विशेषतः पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि नापास मुलांसाठी मी गेली अनेक वर्ष काम करतो. आणि नापास मुलं पास झाले का त्याच्यासारखा दुसरा आनंद मिळत नाही. म्हणून 34 वर्षानंतर 32 वर्षानंतर 10वीला बसवलेली एखादी मुलगी, म्हणजे एक अनुभव म्हणून सांगतो, एकदा एक बाई माझ्याकडे आल्या, मला म्हणलं सर, म्हणजे हा आनंद घेण्याचा प्रकार आपण कुठे काम करतो त्याच्यावर, की सर मला 10वीच्या परीक्षेला बसायला. म्हटलं बघू शाळेचा दाखला. त्यामुळे मी शाळेतच गेली नाही, वय वर्ष 32, शाळेतच गेली नाही. म्हटलं त्याला 5वी पास लागतं. म्हणजे मी 5वीची परीक्षा दिली आहे. KG to PG एकाही वर्गात न जाता सगळं शिक्षण घेता येतं, टेक्निकल सोडून. त्या बाईने 4थीची आणि 7वीची परीक्षा दिली होती, आणि त्याच्या आधारे आम्ही 10वीच्या परीक्षेचा फॉर्म मारला. आमचे सरकारी बाबू फार भारी. क्लार्क म्हणलं सर यांना कसं काय परीक्षेला बसतायत. म्हटलं का, म्हटलं 5वी पास आहेत. म्हटलं त्यांच्याकडे दाखला कुठे. म्हटलं दाखला कशाला पाहिजे. म्हटलं त्यांची जन्मतारीख बघायची. म्हटलं कशाला, 14 पूर्ण झाले. कारण म्हटलं बाई समोर उभा आहे, तिचं वय 32-34 दिसते आपल्याला, तुला कशाला पाहिजे 14 पूर्ण झालं. जेव्हा त्या 10वी पास झाल्या फर्स्ट क्लासनी, तेव्हापासून त्या मला राखी बांधायला येतात. त्या राखीला मी 17 नंबरची राखी 2010पासनं. म्हणजे हा जो आनंद आहे, हा आनंद फार भारी असतो. हा आनंद आपल्याला प्रत्येक कामातनं मिळवणं, मला वाटतं आत्ता शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रत्येक गोष्ट, उद्या काय करायचं हा प्रश्न आपल्याला जर नसेल पडत, तर मला वाटतं त्यासारखं आनंदी कुठलं आयुष्य नाही. 3 वर्ष झाले रिटायर होऊन उद्या काय करायचं हा प्रश्न नाही. KG to PG लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत जिथे जिथे गप्पा मारता येतील तिथे गप्पा मारायला जातो. आणि म्हणून हा आनंद आणि तुमच्यासारख्याचे आशीर्वाद, आईवडिलांची पुण्याई, आणि तुम्ही बरेच जण डॉक्टर असतील, तुमच्यासमोर मी उभा आहे. माझी टोटल 10 ऑपरेशन झालीत, पायापासून डोक्यापर्यंत. 2रीत असताना 18 टाके पडले होते. त्याच्यानंतर मध्ये एकदा परत, म्हणजे वयाच्या 27व्या वर्षी डॉक्टरने सांगितलं हे 5% गॅरंटी याची. पण त्याच्यानंतर मी आजपर्यंत उभा आहे. 52 तास कॉमामध्ये होतो. उद्या म्हणजे त्या 52 तासात काय झालं माहीत नाही, पण त्यावेळी ठरवलं अरे प्रत्येक दिवस जर आनंदाने आपण जगलो. म्हणून नातीगोती सांभाळणं आणि आपल्या स्वतःला सांभाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याशिवाय आम्ही दुसऱ्याला सांभाळू शकत नाही. म्हणून आनंदाने राहा, मस्त राहा, मजेत राहा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ATKTमध्ये जरी असलात तरी आम्ही 11वीला ॲडमिशन देतो. ते 2 विषय केव्हाही सोडले तरी चालतात. 4-5 वर्षांनी सोडले तरी 12वीत जाता येतं, असा आमचा नियम आहे. म्हणून मी आत्ता सांगितलं, सरांनी सांगितलं. त्यामुळे ATKTची चिंता करू नका. तुम्ही नक्की 90मध्ये पोहोचणार आणि 90मधनं 100पर्यंत जाणार. आणि 100च्या स्नेह मिळायला मला बोलवा, म्हणजे मी तोपर्यंत 80चं झालेलं असेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही जर गरज लागली तर केव्हाही हक्कानं फोन करा. KG to PG नातवंडांसाठी. कुणाला जर अजूनही परीक्षेला पाहिजे, मी 60 वर्षाच्या एका आजोबाला 10वीच्या परीक्षेला बसवलं होतं एक 4-5 वर्षापूर्वी.
त्यामुळे कोणाची 10वी कोणाची 12वी तुमचे नाही सांगत आहे. जर कोणाला शिकायचं असेल किंवा ज्यांना कोणाला खरंच गरज आहे, अनेक नापास मुलं 4-4, 10-10 वर्ष शाळा सोडलेली परत 10वीत बसून 10वी 12वी. आता एक रोबी हॉलला सुप्रिटेंडेंट एक मॅडम, त्यांना मी 14 वर्षानंतर 10वीला बसवलं होतं. त्यानंतर 10वी, त्यानंतर 12वी, त्यानंतर BA MA MHW करून सध्या ते सुप्रिटेंडेंट म्हणून काम करतात. तर अशी काही गरज असेल कोणाला तर नक्की त्यांना कळवा. माझा नंबर लिहून घ्या. माझं नाव अनिल गुंजाळ. मला आत्ताच कोणीतरी विचारलं अनिल गुंजाळ नावाचे पूर्ण माझ्या नावाची 5 माणसं आहेत. एक जिल्हा परिषद बीडला सेम माझ्यासारखा दिसतो, जिल्हा परिषद बीडला क्लार्क आहे. एक आळे फाट्यावरती मेडिकलचं दुकान आहे. एक इंजिनियर आहे. एक सध्या जेलमध्ये आहे. एक पैलवान आहे आणि एक तुमच्यासमोर आहे. त्यामुळे आणि माझा नंबर दिल्यानंतर मी बऱ्याच 10वी 12वीच्या जवळजवळ महाराष्ट्रात जेवढे आईवडील पालक भेटले त्या सगळ्यांना माझा नंबर दिला आहे. ते नंबर घेतात पण कुणाचं हे लक्षात राहत नाही. आणि मग मला कधीतरी 7-8 वर्षांनी एखादा फोन येतो, सर अहो ते आमच्या सोसायटीत अजून पाणी आलं नाही. मी म्हणलं हे काय भानगडे? नाही म्हणे ते अनिल गुंजाळ. म्हणलं तो अनिल गुंजाळ दुसरा आहे, मी दुसरा आहे. म्हणजे कधी कधी कुणासाठी कधी कोण भेटले हे पण आपल्याला लक्षात राहत नाही. म्हणून हे गमतीनं सांगितले की आपल्या नावाचे अनेक यांनी सांगितलं यूट्यूबला तुमचे भरपूर बघितले, म्हणजे बरेच गुंजाळ आहेत. म्हणलं इतके गुंजाळ आहेत की शेवटी मधलं नाव पण सारखं आहे बऱ्याच वेळा. त्यामुळं असं काय नसतं. पुण्यामध्ये कबीरबागचे जे डायरेक्टर आहेत सध्या ते अनिल गुंजाळ आहेत. आमच्या नाट्य परिषदेचे खजिनदार आहेत ते अनिल गुंजाळ आहेत. आणि मी शिक्षण खात्यात तुमच्यासमोर आहे. एकदा पेपरला मोठा लेख आला तो योगशास्त्रावर, तो त्या कबीरबागवाल्याने लिहिला होता. मीच दिवसभर फोन घेत होतो. मी त्यांना म्हटलं माझा त्याचा काही संबंध नाही, मी काही योगा बिगा काही शिकवत नाही. त्यांच्यापर्यंत सगळे निरोप पोचवले. त्यामुळं नाव साधर्म्य असू शकतं. नाव साधर्म्य हा सुद्धा एक वेगळा आनंद आहे. म्हणून प्रत्येक जीव वेगळा आहे. आपल्या म्हणजे पृथ्वीला 7 प्रदक्षिणा होतील एवढ्या त्या मेंदूमध्ये न्यूरॉन्स आहे असं म्हणतात. त्याच्यात जो काही बदल होतो त्याच्यावर सगळं घडतं. आणि म्हणून प्रत्येकाचा जीव वेगळा, प्रत्येकाचा आनंद वेगळा आणि प्रत्येकजण वेगळा आहे. त्यामुळे दुसऱ्याला बदलायच्या भानगडीत पडायचं नाही. हा सगळ्यात उत्तम मंत्र. आपण स्वतःला बदल करून घेतलं की आपल्याला आनंदी राहता येतं. कुणाच्या नादी लागायचं नाही. हे बाबा असं का, असं नाही, वा वा क्या बात आहे. एखाद्या गाडीला क्रॉस मारला तर अरे क्या बात आहे, अरे मस्त रे. आणि सध्या पुणे शहरात जर बघितलं तर तुम्हाला प्रत्येक चौकात एक बोर्ड दिसतो, भावपूर्ण श्रद्धांजली. वय वर्ष 22-23, खाली 7 जणांचे बोट असतात. पुढच्या आठवड्यात त्या खालच्या 7 एक वर असतो, परत खाली भावपूर्ण श्रद्धांजली. असे करत वर्षात सगळे संपून जातात 6च्या 6. त्यामुळे आपण फार भाग्यवान आहे जरी आपला कुठे बोट नाही लागला. कारण पुण्यातली माणसं फार हौशी आहेत. ते कुत्र्यांचा पण वाढदिवस, सारसबागेत एकदा कुत्र्यांचं पण लागलं होतं. आमच्या मोत्याचा वाढदिवस, खाली 4 मोती होती. म्हणजे हे सगळं बघणं हा सुद्धा आनंद आहे. म्हणजे पूर्वीचं पुणे आणि आत्ताचं पुणे याच्यात फार फरक आहे. 87 साली 32 टेम्परेचर होतं, आता 42 झालं आहे. म्हणजे याच्यातनंही म्हणून मी सांगतो की आपण भाग्यवान आहात. कोरोनाच्या काळातनं आज एकमेकाच्या समोर आहोत. कोरोनाच्या काळात साडी लागली नाही, गाडी लागली नाही, माडी लागली नाही, नावपूट लागलं नाही, मॅचिंग ब्लाऊज लागलं नाही, तरी लग्न लागली. आता मॅचिंग नसे तर लग्न लागत नाही. म्हणजे 15 दिवसापूर्वी आम्ही त्या परळीला लग्नाला गेलो होतो. नवरदेव दारात येऊन उभा राहिला, तासभर लग्न लेट. मी त्या नवरदेवाच्या बापाला विचारलं काय भान करेल, लग्न लेट का झालं? पोरगा काय करता? म्हणलं पोरगा फ्रीलान्सर आहे. म्हणलं पोरगी? म्हणलं पोरगी डॉक्टर आहे. म्हणलं हे का? म्हणलं हा ॲडमिट होता तिच्या हाताखाली तेव्हा पटवली. म्हणलं अरे वा, हा फ्रीलान्सर आहे, काही करत नाही, पोरगी डॉक्टर आहे. लग्न 1 तास उशिरा. म्हणलं पोरगी पळून जायची नाही. म्हणलं मग उशिरा का झालं नाही? म्हणलं ती ब्युटी पार्लरला गेली आंबेजोगायला. आता परळी ते आंबेजोगाई आहे. म्हणजे अशी परिस्थिती सध्याची जी आहे त्याच्यापासून आपण खूप त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही कदाचित घरात बसला असाल, थाळ्या वाजवल्या असतील, दिवे लावले असतील. मी त्यावेळी ड्युटीवर होतो. पुणे शहर 5 वाजता शांत झालेलं बघितलं आहे पूर्ण. मुळशी तालुक्यात माझी ड्युटी होती. त्यावेळी गाडी घेऊन जायचं भर उन्हामध्ये. आणि त्यावेळी सांगितलं होतं गाडीत कुणी बसवायचं नाही, बेल्ट लावला तर कोरोना होतो, काच खाली घेतली तरी कोरोना होतो, AC लावला तरी कोरोना होतो, आणि पाणी पिल्यावर तर काय खरं नाही. म्हणजे जेव्हा ऑर्डर आली तेव्हापर्यंत थंडी वाजायला बहुतेक उद्या होणार वाटतं आपल्याला. आणि मग आम्ही दररोज सकाळी निघायचो घरातनं खाऊन, दिवसभर फिरायचं. काम काय होतं, जर पेशंट वाढलेच तर कॉलेजची जामके शोधायचो आणि कॉट शोधायचो आम्ही. आणि घरी आले की म्हणायचं चला बाजूला व्हा, जसं का आता हा लढाईवरनं आला आहे. डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं, हातपाय धुतले की थंडी वाजायला जोरात व्हायची. एकदा ते अशी परिस्थिती झाली की एकानं बळच चहा पाजला. जेव्हापासून चहा पिला तेव्हापासून थंडी वाजायला लागली घरी येईपर्यंत. मग त्या काळात ज्याला चांगला डॉक्टर मिळाला तो जगला, जो गेला तो परत आलाच नाही.
म्हणून त्या काळातले डॉक्टर जे देव माणसं, अनेक माणसं भेटली. मला एक डॉक्टर भेटले, म्हणे काळजी करू नकोस, फक्त एकच काम कर, टेस्ट करू नको. तो मंत्र शेवटपर्यंत पाळला. बहुतेक 2-4 वेळा होऊन गेला असेल. म्हणजे तो जो त्याच्यातनं आपण बाहेर आलो. मला सांगा ना, म्हणजे त्या काळाची ती जर परिस्थिती बघितली, 32, 33, 34, 40, 50, एका घरातला एक गेला की त्याचा 10 होईपर्यंत दुसरा. अनेक घरं अशी आहेत की त्याच्या घरात माणूस शिल्लक राहिला नाही, तरीही माणसं टेन्शन घेतात. आता माझं कसं, आता काय व्हायचं, आता काय राहिलंय. तरी आपल्या गावाकडे म्हणतात गेल्यात ना पोचल्या, तरी टेन्शन. म्हणजे ताण घेणं, विशेषतः महिला. अजूनही उद्या सकाळी काय करायचं, जेवता जेवता असं मी बायकोला नाही उद्या भाजी कुठली करायची, सकाळी बघू ना फिरायला गेल्यावर एवढं काय बंद पडलंय. त्यामुळे या बारीक बारीक गोष्टीचा ताण शेवटपर्यंत घेत राहतो आपण. त्यामुळे काही फरक पडत नाही, कशाने काही होत नाही. आणि तुम्ही आम्ही काय असे नाहीत की ज्याच्या घरात त्याच्या, कोणाकोणाच्या घरात पंजोबाचा फोटो आहे मला दाखवा बरं. आजोबाचा, हा आजोबाचा आहे, पंजोबाचा. खापर पंजोबाचा नाव माहिती आहे. अजून किती वर्षांनी तुमचं नाव तर राहील का घरात. जर चुकून फोटो राहिलाच तर नातू काय म्हणेल, आले फर्निचरला मॅच होत नाही म्हातारं. हे कशाला ठेवलंय. ठेवू नये. आपल्याकडे आणखी फार सोयी करून ठेवल्यात. म्हाताऱ्या माणसांचे फोटो घरात ठेवू नयेत. असे काही म्हणी पण करून ठेवल्या, म्हणजे आपलं काही फरक पडणार नाही. आपण काही कुठल्या राजघराण्यात नाही म्हणून म्युझियममध्ये लावून ठेवतील, हे पहिले सरदार, हे दुसरे सरदार, हे शेवटचे सरदार. आपलं असं काही राहणार नाही. त्यामुळे टेन्शन न घेता मस्त म्हणजे जगणं, दुसऱ्याची चिंता न करणं, काही फरक पडत नाही. त्या नातवाचा फरक पडत नाही. अजूनही आई दिली ना त्याला बायको करून, अजून पोरगं आलं नाही, काय करायचे तुम्हाला, ती सांभाळेल ना त्याला. पोराला डबाच देत नाही, तुम्हाला काय करायचे, उपाशी राहील नाही तर चाईल, ते काय लहान आहे का. म्हणजे मी वयाच्या 50व्या वर्षी काळजी करताना म्हातारी बघितली बाई. नाही हो माझ्या पोराचं कसं, मला काय झालं, नाही ते कॉलेजला गेला असेल की नाही. अरे केलं असेल की, डबा ते काय उपाशी राहणार आहे का. पण ही जी काळजी करण्याचं आपण स्वतः लावून घेतलेल्या काही गोष्टी आहेत, टेन्शन घ्यायच्या गोष्टी, या गोष्टींमुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो. मानसशास्त्र असं सांगतं की 4 प्रकारचे हार्मोन असे आहेत की ते 4 प्रकारचे हार्मोन तुम्हाला आनंद देतात, कायम आनंदी राहिलात तर. आणि 12 प्रकारचे हार्मोन असे आहेत की तुमच्या शरीरात वेगळ्या प्रकारचे आजार निर्माण करतात. आणि ते शरीरभर पोचले की हार्ट अटॅक, BP, डायबिटीज. मला सांगा हो, तुमच्यापैकी किती जणांनी दात कितव्या वर्षी दाखवले. आता ज्युनियर KGच्या पोरीच्या दाताला कॅप बसवतात. मी डोक्याला हात लावला, म्हटलं अरे आमच्या घरातल्या सगळ्यांच्या त्या दातांना कॅप आहेत. माझे 32च्या 32 चांगले, एक जरा कुठेतरी थोडा हे झाला. काय केलं, लहान असताना मी राख लावली. कोलगेट होती आपल्या वेळात किंवा काय जी कुठली असेल ते. अजूनही मी परत एकदा सगळ्यांना सांगतो, म्हणजे मी सांगणं योग्य नाही पण तरीसुद्धा मी स्वतः काय करतो सांगतो. लिंबाच्या काडीने दात घासतो. गावाकडे गेलो भरपूर लिंबाच्या काड्या घेऊन येतो. अजूनही मी गेली 5 ते 6 वर्ष चपातीचं काहीही खात नाही. आमच्या घरात गहू आणतच नाहीत. ज्वारीची भाकरी, तेही सकाळी 9:30 संध्याकाळी 6, मध्ये काही फळं वगैरे किंवा सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट. दररोज 1 ग्लास रस, कशाचा, ऊसाचा, त्यांनी शुगर वाढत नाही. मला काही जे माहीत नाही थोडंफार. साबण मी लावत नाही गेल्या अनेक वर्षापासून, काही गरज नाही. फक्त शिकेकाईची पावडर आणा, 1 दिवस लावून बघा, त्याच्यासारखी उत्तम आंघोळ कधी होत नाही. मस्त फासायची सगळी. आपण काय आपल्या गावाकडच्या सारखे बाथरूम नाही ना आपले, अहो त्यासारखी अप्रतिम आंघोळ तुम्हाला कधीच बघायला नाही मिळणार. कधी कधी एका दिवशी पपई खायची, अख्खी पपई अंगाला फासा. अरे काय त्याच्यासारखा तेच असतंय त्याच्यात, दुसरं काय नसते. कोरपड लावून एका दिवशी बघा, एका दिवशीच्या केळीच्या सालीने आंघोळ करा. अरे एवढी भारी आंघोळ होते. कशाला ते साबण बिबण. म्हणजे काही गोष्टी खाणे आणि आपल्याला राहणीमान याच्यावरती आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि आरोग्य चांगलं राहणं हेच खरा यशस्वी जीवनाचा किंवा जगण्याचा मंत्र आहे किंवा आनंदाचा मंत्र आहे. आणि म्हणून मानसिक आरोग्य उत्तम ठेवा, मस्त मजेत आनंदात राहा. या आनंदात राहण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. यांनी मला बोलवलं, मला जेवढं सांगता आलं तेवढं मी सांगितलं. शांतपणे तास ऐकून घेतला त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला, परस्परांच्या मनात राहू अशा घराला दार कशाला. असं दार न बांधता आपण मस्त मजेत राहू, आनंदात राहू. तुमच्याकडे बघून मलाही असं वाटायला लागलं अजून भरपूर शिल्लक आहे आपल्याकडे.
तेवढी अजून 30 वर्ष मला काम करता येणार आहे. 28 वर्ष 30 वर्ष. त्यामुळे 28-30 वर्ष काम करणं, त्यासाठी आपले टायर शाबूत ठेवा. आणि जीवनाचा आनंद जर समजायचा असेल ना, तर मी नेहमी गमतीने सांगतो 5 ठिकाणाला भेटी द्या. 5 ठिकाणाला बघा, अजूनही जमलं ते करा, किंवा काही लोकांना सांगा. त्यातली 5 ठिकाणं पुण्यात आहेत. त्यातलं पहिलं ठिकाण आहे येरोडा जेल. एकदा जेलला जाऊन या. तुम्ही म्हणाल कशा. 29 जुलै 2017ला मी पण जेलमध्ये गेलो होतो, कार्यक्रम करायला गेलो होतो समोरच्या कैद्यांसाठी. पण तिथे गेल्यावर कळतं अरे आपलं अजून बरं चाललं आहे, एकदाही गुन्हा दाखल झाला नाही. त्याच्या शेजारी मेंटल हॉस्पिटल, तिथे गेल्यावर कळतं अजून आपलं बरं चाललं आहे. म्हणजे बघा, हे बरं चाललं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट आहे, हाडांच्या हॉस्पिटलमध्ये जा. चांगली मोडलेली माणसं बघितल्यावर वाटतं आपले टायर अजून शाबूत आहेत. रिटायर झालं, आळंदी ते पंढरी 250 किलोमीटरची वारी केली, काही झालं नाही. म्हणून हाडाच्या हॉस्पिटलमध्ये जा. एकदा हार्टच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन या. बायपास झाला माणूस बघितलं की नाही, कदाचित झालेले असेल, काय परिणाम. माझी 4 वेळा अँजिओप्लास्टी झाली आहे, म्हणजे अँजिओग्राफी झाली आहे. हातात 2 वेळा, पायात. अलीकडे लोक फार घाबरतात. अरे म्हणलं मी वयाच्या 27 वर्षी, वजन 42 किलो होतं. पुणे शहरात फक्त रुबी हॉलला KMला सोय होती, आणि स्कॅनची सोय फक्त सिटी स्कॅनची सोय 91ला फक्त रुबी हॉलला होती. आणि मेडिनॉवा नावाचं एक सेंटर होतं जंगली महाराज रोडला. तेवढं एकच सेंटर सगळ्या चाचण्या करायचं, बाकी काही नव्हतं पुण्यात. म्हणजे अशा परिस्थिती, म्हणजे म्हणून ही जी परिस्थिती आहे ती तुम्हाला त्यावेळी आपल्याला द्या. म्हणून देव आपल्याला 3 प्रकारची संधी देतो, पहिली, दुसरी, तिसरी. पण त्या 3ही संधी जर पार करून आलेली तुम्ही माणसात, तर त्यामुळे तुम्हाला पुढे काही होणार नाही, अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. ही झाली 4 ठिकाणं, आणि 5वं ठिकाण शेवटचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या दवाखान्याची सुद्धा एक मजा आहे. ॲडमिट व्हायचं शक्यतो होणार नाही याची काळजी घ्या. ॲडमिट झाल्यावर कधीच कोणाला भेटायला जात नाही. माणसं फक्त सकाळ नाही तर संध्याकाळी भेटायला जातात, तेही वेळ असेल तर, नाही तर जात नाहीत. तेही तो भेटायला आलता म्हणून, नाही तर काही घेणं देणं पडलं नाही. त्याच्यातही नवरा बायको एकाला जर भेटायला गेली तर खालीच चर्चा चालू असते, याला नक्की न्यायचं काय. बायको हळद शर्टवरती, काही घेऊ नका. त्याची बायको म्हणली अजून काही खात नाही. हे पण मी अनुभव घेतलेत. मग सफरचंद नेत नाही, त्याच्यावरनं शेवटी ठरतात चला नारळाचं पाणी तरी घेऊन जाऊ. आणि तिथे गेलं बायको म्हणते बघा पहिले पिलं नाही अजून, हे कशाला आणलं आणखी. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये माणसं भेटायला येतात. त्यामुळे ती परिस्थिती येणार नाही, म्हणून 5 गोष्टी पाळा. पुन्हा एकदा आनंदाने राहा, मस्त मजेत राहा. पुन्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. थँक्यू. नंबर सांगू का, लागला तर घ्या. जर काहींना लागत असेल नंबर मुलांसाठी वगैरे, तर माझं नाव अनिल गुंजाळ. नंबर आहे 94 04 23 51 45, किंवा तुमच्या ग्रुपवरती सर टाकतील, सरांकडे नंबर आहे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो, मी आता श्री सदानंद महाजन यांना आभार प्रदर्शन करण्याची विनंती करतो. पाच गुंजाळांपैकी एक गुंजाळ. त्यांनी तासभराच्या वरती आपल्याला वेगवेगळे छोटे मोठे किस्से सांगून खरं म्हणजे क्लासच घेतला. वर्गामध्ये बसल्याचं समाधान आज बऱ्याच दिवसांनी आम्हाला मिळालं. आम्ही खरं 9वी-62चे विद्यार्थी सगळे. पण सर तुम्ही प्राध्यापक असल्याचा, अध्यापक असल्याचा चांगला अनुभव आज बरेच वर्षांनी आम्हाला दिला. त्याच्याबद्दल खरं म्हणजे आपले सतशः आभार मानायला पाहिजे. आभार अशासाठी नको म्हणायला पाहिजे कारण आपण आत्ता सांगितलं की आभार नको म्हणायला पाहिजे, पण एक कृतज्ञता आपल्याप्रती व्यक्त व्हायला पाहिजे. जीवन कसं जगावं एवढ्या याच्याबद्दलचा हा सगळा उहापोह होता. आणि तो सांगताना समाधानी कसं असावं, आनंदी कसं राहावं, विशेष करून त्यांनी स्वतः शारीरिक इतका त्रास सहन केल्यानंतर जीवनाकडे पाहण्याचा जो एक सकारात्मक दृष्टिकोन आहे, त्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे एक उदाहरण म्हणून आपल्यासमोर त्यांचं प्रस्तुत झालेलं आहे. आपल्यापैकी बरेच जण आपण त्याच ह्याच्या पद्धतीनं आलेलं आहे, चाललेलं आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक सगळ्या प्रकारच्या अडचणी, वाद प्रवाद सगळे आपल्या आयुष्यातनं गेलेले आहेत आत्ता. आणि आपण आयुष्याच्या अशा टप्प्यावर आहोत की आपल्याला आता फक्त आनंद आणि आनंदच हवा आहे. आणि तो आनंदाचा जो मंत्र आहे, तो आनंदाचा मंत्र सांगण्याचं काम तुम्ही इथं केलं. आणि ते सांगताना तिथे पडगावकर आले, मध्येच बहिणाबाई आल्या,
त्याच्यानंतर गाडगेभाऊ आले. या सगळ्या लोकांनी जीवनाचं खऱ्या अर्थाने आपल्याला सार सांगितलं आहे. आपण कसं जिगावं याचा मंत्र दिला आहे. अशा मंत्राचा पुनरुच्चार तुम्ही करून दिल्याबद्दल तुमचे शतशः आभार. धन्यवाद. हॅलो, डॉक्टर पेशवे आणि सदानंद महाजन. तो आता आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आय होप यू एन्जॉयड इट. थँक्यू.